हॅलो, नमस्कार सर्वांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं। तर आज ना थोडं उशिरा देवपूजा करते। उशिरा म्हणजे माझी देवपूजा ही 11 वाजेच्या आधीच मी करून घेत असते। बऱ्याच जणांना असं वाटतं की देवपूजा ही अगदी उठल्या उठल्याच करायला पाहिजे। तर मी तर त्यावरती एकच म्हणणार आहे की मला नाही जमत। मला ते आवडत पण नाही की उठल्या उठल्या लगेच आंघोळ करून घरातली बाकीची कामं टाकून देवपूजा करावं। माझं एक मी ठरवलेलं आहे, जोपर्यंत घराला झाडू पोछा थोडंसं प्रॉपर घर क्लीन होत नाही तोपर्यंत मी आंघोळ करत नाही। आणि अर्थात आंघोळ झाल्याशिवाय देवपूजासुद्धा नाही। कारण मी बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमधून तुम्हाला सांगितलेलंच आहे की मला घाईघाईमध्ये अशी देवपूजा करायला अजिबात आवडत नाही। प्रॉपर छान शांतपणे वेळ घेऊन मी देवपूजा करते। तर माझ्या घरात तरी मी असंच करते बरं का। तर आता ज्याला जसं आवडतं प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार घरातली कामं करतात। माझ्या घरातली जी काही ऑलमोस्ट सगळी कामं आटपून झालेली आहे आणि छान इथे माझी देवपूजा सुरू आहे। आज देवपूजेला थोडा वेळ लागला कारण देवघर आज थोडं स्वच्छ केलं। माझं हे देवघर बऱ्याच जणांना आवडतं। मागे जेव्हा देवपूजा मी करायचे म्हणजे व्हिडिओ जेव्हा शेअर करायचे सुरुवातीला या घरात शिफ्ट झाल्यानंतर, तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला विचारलं या देवघराबद्दल। तर मी डिटेलमध्ये याचे 2 व्हिडिओ शेअर केलेले आहे आपल्या चॅनलवरती। जर तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असणार किंवा अजूनही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल आणि तुम्हालाही देवघराबद्दल काही माहिती हवी असेल, किती खर्च आला किती वगैरे काहीही, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। तर हो, व्हाईट देवघर खूप छान वाटतं, पण मग ते व्हाईट देवघर खूप सुंदर दिसतं, पण ते स्वच्छ करणंही तेवढंच म्हणजे मेहनतीचं काम असतं। तर माझं देवघर आज स्वच्छ झालेलं आहे। ही माझी आजची देवपूजा मी तुम्हाला दाखवते। देवपूजा केल्याशिवाय असं घरामध्ये प्रसन्न वाटतच नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। जेव्हा छान असं प्रसन्न दिवा जळतो देवाजवळ, छान फुलं दिसतात, अगरबत्ती धूप लावतो आपण, तर खूप छान एक सुवासिक नाही का घरामध्ये वातावरण असतं। छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं। आता इथे पूजा झाल्यानंतर माझं रोजचंच काम ते म्हणजे की जी काही आरती मी केलेली असते ती घरामध्ये सगळीकडे फिरवते। माझी रोजची देवपूजा मी कशी करते यावरती सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे। म्हणजे माझी पद्धत काय आहे ते मी शेअर केलेलं आहे। तुम्ही नक्की बघा हा तो व्हिडिओ। म्हणजे मी काही चुकत असेल ना तर मग तुम्ही मला कमेंट करून तसं सांगा। देवपूजा वगैरे आटोपली आणि त्यानंतर तयारी ब्रेकफास्टची। तर सोहम दादाला आज काय म्हणतात अंड आणि म्हणजे ब्रेड ऑमलेट खायचं होतं, तर तेच मी इथे रेडी करते। आणि मला पण ना कधी असं ऑमलेट खायची खूप क्रेविंग होते आणि नेमकं ज्या दिवशी मला खावंसं वाटणार त्या दिवशी घरामध्ये अंडेच नसतात। आमचा सोहम दादा काय करतो, सध्या दुपारी भूक लागली आणि असं अंड वगैरे आणून ठेवलं ना घरामध्ये की तो केव्हाच ऑमलेट वगैरे बनवून खाऊन घेतो। तर सोहमदादा बरंच काय बनवतो बरं का। मी त्याला उलट म्हणते की तू जेव्हा असा रेसिपीज करतो ना, बनवतो काहीतरी, तर मला शूट करू देत जा। पण त्याचं नाही, असंच असतं। दुपारी कधी त्याला भूक लागली तर कधी पास्ता बनवतो, कधी गार्लिक ब्रेड वगैरे आणून असेल घरामध्ये ते, किंवा मग असं ऑमलेट वगैरे बनवतो। बरंच काय त्याचं चाललेलं असतं। सध्या आता एअर फ्रायर घेतलेला आहे, तर मस्त फ्रेंच फ्राईज वगैरे पण तो बनवत असतो। तर त्याचा बघा मुलं मोठे झाल्यानंतर हा खरंच एक म्हणजे म्हणतो ना आपण की
फरक पडतो तर माझ्या सोहमदादाचं तेच आहे. बाकीच्या सगळ्या कामांमध्ये मला तो मदत तर करतोच, पण त्याचा मला असं कुठलंही आता ताण नाही आहे की तो उपाशी राहील किंवा काहीच नाही. फक्त घरामध्ये काही वस्तू आणून ठेवल्या ना की तो त्याचंच खातो, त्याचं बनवतो, खातो, सगळं आवरून पण घेतो. तर ते मला स्ट्रेस नसतं की सोहमाला आता काय. एखाद्या वेळेस जर घरात काही सापडलं नाही तरच तो मला विचारतो की मम्मी मला भूक लागली, मी काय खाऊ का, काय खाऊ किंवा मला काही बनवून देतेस का, असं त्याचं असतं. पण आणि हो, बऱ्याच जणांना असं वाटतं की मुली असतात ना, म्हणजे तुम्ही म्हणणार की आजकाल अशी थिंकिंग कोणाची नसते, पण असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की मुलगी आहे तर मुलीला सगळं कामं यायला हवे, पण असं नाही आहे. घरातल्या मुलांनासुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतः कामं यायलाच हवी. मी तर याच विचारांची आहे आणि म्हणूनच मी सोमला खूप म्हणजे बऱ्याचशा सवयी अशाच लावलेल्या आहेत की तू स्वतः आवरून घ्यायचं. म्हणजे काय तर बघा, छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या. आता तो रोज उठतो ना, त्याची बेडरूम तो स्वतःच आवरतो. म्हणजे अंथरूण पांघरूण सगळं घडी घालून व्यवस्थित फोल्ड वगैरे करून सगळं व्यवस्थित तो आवरून घेतो. त्याचं आवरल्यानंतर बऱ्याच वेळेला म्हणजे बघा, मुलं कपडे वगैरे धुवायचे असतील कुठले तर ते मशीनमध्ये टाकून ठेवतो. फोल्ड मी जेव्हा कपडे वगैरे बाहेरचे काढते ना, तर बऱ्याच वेळेला मला त्या कामांमध्ये सुद्धा तो मदत करतो. फोल्ड वगैरे करून त्याचे कपडे तो प्रॉपर कपाटामध्ये ठेवत असतो. किंवा किचनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मी किचनमध्ये काही करत असेल ना, तर तो येऊन मला हेल्प करतो भाजी चॉपिंग वगैरे करण्यामध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये ना, बरीचशी त्याची मदत मला होते आणि मला खरंच छान वाटतं. बाहेरूनही एखाद्या वेळेस दूध संपलेलं आहे किंवा बाहेरून मला काही आणायचं असलं तर सोमला सांगितलं ना, तो पटकन जाऊन घेऊन येतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्यामध्ये मुलांना इन्व्हॉल्व करायचं. मी तेच सांगते, मुलगा असो मुलगी असो, हा विचार नाही करायचा की मुलं का कामं करतील. बघा, आपण अशा जनरेशनमध्ये आहोत ना आता, की मुलांना सगळं काही आलंच पाहिजे. आणि काय होतं की मुलांना या कामांची सवय असली तर पुढे मुलं शिकायला जाणार. म्हणजे मी सोहमला तेच सांगितलेलं आहे की पुढे तू आता शिकायला सपोज बाहेर जाशील, त्यानंतर नोकरीला पुढे भविष्यामध्ये, नाही का, तर तू एकटा जरी असला, एखाद्या वेळी तुझी इच्छा झाली की म्हणजे नसेल की बाहेर जायचं नाही आज, तर तू घरीच स्वयंपाक करून खाऊ शकतो. तर म्हणून आत्तापासून मी त्याला या गोष्टींची सवय लावत आहे. आणि एक गोष्ट मी खरंच सांगते, माझ्या मिस्टरांना बऱ्याच गोष्टींची सवयच नव्हती. किचन तर त्यांना स्वयंपाक अजूनही येत नाही किंवा घरातलं आवरासावर म्हणा तर त्यांनी कधीच काही केलेलं नव्हतं. अगदी लहान म्हणजे 10वी-11वी झाली तेव्हापासून तेही बाहेर शिक्षणाला गेले, पण त्याआधी त्यांनाही या सवयी कुठल्याच नव्हत्या आणि काही स्वयंपाक येत नव्हता म्हणून मग बऱ्याच वेळेला ते उपाशीसुद्धा राहिलेले आहेत. तर त्यांचे जे अनुभव आहेत ना, ते जे सांगतात, तर त्यावरून मी एकच सांगते की नाही, म्हणूनच मला सोहमला सगळं शिकवायचं आहे. स्वयंपाकसुद्धा मी त्याला शिकवणार आहे. म्हणजे उद्या मी असं घरी नसली किंवा कुठे बाहेर असला आणि त्याला शिकायला गेलेला असला, त्याला कधी असं वाटलं की आपल्याला बाहेर जायचं नाही, तर तो स्वतःचा स्वयंपाक करून तो खाऊ शकतो. उपाशी राहण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही. आणि जसं मुलीने सगळं करायला पाहिजे, मुलांनीसुद्धा ते करायलाच पाहिजे. आणि खरं तर आता उलटंच झालेलं आहे. आता मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने शिकतात, पैसे वगैरे कमवतात. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की माझी मुलगी एवढी शिकलेली आहे, पैसे कमवते, त्यामुळे ते घरातनं मुलींना काहीच कामं करायला सांगत नाही. आणि मुलींची थिंकिंगसुद्धा लहानपणापासून तशीच होते की आपल्याला काय वेळ नाही आहे, मग आपण कामं करायचे नाही. आणि त्या मुली मोठ्या झाल्यानंतर, इवन लग्न झाल्यानंतरसुद्धा त्यांना काहीच येत नाही. पण हे खरंच खूप चुकीचं आहे. मी कोणाला उद्देशून नाही बोलत आहे, मी माझं मत तुम्हाला सांगते. अगदी लहान म्हणजे आता आपलं बघा, आपण जरी त्या जनरेशनमध्ये होतो ना, तरीसुद्धा आपल्या आई आपल्याला किती कामं सांगायचे ना, अगदी घरी असल्यानंतर हे कर ते कर. का सांगायचे? कारण नंतर आपल्याला ती कामं यायला हवीत. आणि एक एक तर अगदी म्हणजे खरी गोष्ट आहे की मुलगी कितीही काहीही शिकू द्या, कितीही पैसे कमवू द्या, घरी आल्यानंतर तिला घरातली कामं करावीच लागतात. असं कोणी नाही आहे की म्हणजे तुम्ही घरामध्ये मेड ठेवा तरी तुम्हाला घरातली कामंही करावीच लागतात. स्वयंपाकसुद्धा तुम्हाला आलाच पाहिजे आणि त्याची सुरुवात ही आधीपासूनच, ती मुलगी जेव्हा घरी असते ना, तेव्हापासूनच तिला शिकवलं गेलं पाहिजे, असं मला तरी वाटते. हे माझे विचार आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करते. प्रत्येकाचे विचार असे असतील असं नाही आहे. पण मला तरी वाटतं मुलगा असो मुलगी असो, त्यांना सर्वांनाच घरातली म्हणजे स्वतःची कामं यायलाच पाहिजे आणि ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर मी तरी ठरवलेलं आहे की माझ्या सोमला मी सगळी कामं ती शिकवणार. अगदी घरातली झाडू मारणं असो किंवा पोछा मारणं असो, आणि त्यामध्ये काहीच कमीपणा नाही आहे. घर आपलं आहे तर, आणि स्वतःची कामं असू देत, घरातली कामं असू देत, ती आपल्याला करावीच लागतात. सो मी तरी माझ्या दादाला सगळं काही शिकवणार आहे.
बोलता बोलता माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. आज मी माझ्या सोहमदादाची फेवरेट भाजी म्हणजे छोलेची भाजी बनवलेली होती. त्याला खूप आवडते छोलेची भाजी. म्हणजे नेहमीच ना कुठली म्हणजे आता पालेभाज्या किंवा मग फळभाज्या बनवल्या ना तर नेहमी तो एकच म्हणतो, "अरे मम्मी माझ्या आवडीचं नाही बनवलं." आणि छोले असू द्या किंवा राजमा असू द्या, हे तर त्याला केव्हाही दिलं ना तर तो खायला अगदी रेडीच असतो. इथे माझं काय चाललं आहे माहिती का? मला ना एका ठिकाणी जायचं आहे पूजेसाठी, सत्यनारायणच्या पूजेला जायचं आहे. तर त्यासाठी मी इथे ड्रेस काढत होते. म्हणूनच मी स्वयंपाक लवकर आवरून घेतला. भाजी, पोळी आणि भात रेडी करून ठेवला, की मग तिकडून मला यायला वेळ जरी झाला तर आई आणि सोहम माझ्यासाठी थांबणार नाही, म्हणजे उपाशी राहणार नाही, जेवण करून घेतील. आणि तुम्ही एक नोटीस केलं का, माझं कबड बघितलं तुम्ही किती खराब झालेलं आहे यार. मला ते बघून बघून इतकं म्हणजे हे वाटतंय ना, पण खरंच सांगते ते साफ करायची इच्छाच होत नाही, प्रॉपर अरेंज करायची. आणि माझ्या बाबतीत हेच होतं, जेव्हा मी ते पूर्ण माझं कबड पूर्ण प्रॉपर सेट करते ना, काही दिवसानंतर ते जसंच्या तसं होतं. कधी कुर्ती सापडते, कधी पॅन्ट सापडत नाही, दोघी सापडले तर दुपट्टा सापडत नाही, किंवा तिघे सापडले तर त्या कपड्यांना प्रेसच नसते. असंच सध्या माझं झालेलं आहे. आणि मग होतं काय, जे समोर दिसतं ना ते मी घालते. आणि माहिती मला यावर काय कमेंट मिळते. माझा बाहेरच्यांचं तर मला माहीत नाही, पण माझा मुलगा मला म्हणतो की "अरे मम्मा, तुझ्या कपाटामध्ये जागा नाही आहे आता कपडे ठेवायला, पण तरीसुद्धा तू सारखं सारखं तेच ड्रेस का बरं घालते?" आणि खरंच सांगते असंच होतं मला पण, कारणच ते ना, प्रेस नसते, काही सापडलं नाही की जे समोर असलं ते. आता हा ड्रेस पण मी बऱ्याच दिवसानंतर घालते आहे. आणि इथे तिथेच जायची माझी तयारी सुरू आहे. आणि संध्याकाळी मी जे काही ड्रेस वगैरे घालणार आहे, महेशला जो काही शर्ट वगैरे घालायचा आहे ना, तो मी काढून ठेवलेला आहे. म्हटलं मग प्रेस करून ठेवेल मी त्याला. तर छान इथे अशी रेडी झाली. आणि गंमत सांगू का तुम्हाला, त्यांनी जो टाईम दिला होता ना, मी त्या टायमाच्या थोड्या नंतरच गेले होते. पण तरीसुद्धा मी जेव्हा तिथे पोहोचले ना, तर ते अजून पूजेलाही बसलेले नव्हते. म्हणजे सत्यनारायणची पूजा होती सकाळी. सकाळी पूजेला इन्व्हाइट केलं होतं, इथे सोसायटीमध्येच आहे. आणि संध्याकाळी मग बाहेर त्यांनी पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं आम्हाला. तर म्हटलं पूजेसाठी मी जाऊन बसते. आणि तुम्हाला खरं सांगू, जाऊन मला इतकं लवकर जाऊन पश्चाताप झाला ना, कारण त्यांची काहीच तयारी नव्हती. अजून ते पूजेलाही बसलेले नव्हते. तर जवळजवळ मला 1.5 ते 2 तास तिथे लागले. आता मी विचार केला थोडं उशिरा गेले असते ना, तर माझे घरातली बरेच कामं आटपून झाली असती हो. पण असो ठीक आहे. देवालाही वाटत असेल की त्यांची सगळी पूजा मी ऐकावी, बसावं तिथे, म्हणून कदाचित तसं झालं असेल, असंच आपण म्हणूया. पण छान वाटतं असं पूजेला वगैरे गेलं की. आणि बराचसा वेळ माझा तिथे गेला. तर आता इथे मी प्रॉपर रेडी होते जाण्यासाठी. नंतर संध्याकाळी ना आम्ही जसं मी म्हटलं बाहेर जायचं होतं त्यांच्या इथे पार्टीसाठी. तर इथे आम्ही रेडी झालो. आणि सोहमला ना झुडिओमधून काही शॉपिंग करायची होती, टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते. तर त्यासाठी म्हटलं आपण थोडं लवकर निघूया. तिथे 8चा टाईम दिला होता, तर आम्ही थोडं लवकर 6:30ला वगैरेच निघालो होतो, कारण झुडिओमध्ये म्हटलं वेळ लागेल. तर तिथे पण बघूया. आणि परत मग 1-2 ठिकाणी जायचं होतं, गिफ्टसुद्धा घ्यायचं होतं. तर असं 2-3 कामं होते, म्हणून मग निघालेलं होतं. तर इथे ना कलेक्शन इतकं छान आलेलं होतं टी शर्टचं. मला तर हे सगळेच कलर इतके भारी वाटत होते. आणि अगदी कमी रेटमध्ये होते बरं का. 199 म्हणजे 200 रुपयामध्ये एक टी शर्ट होतं. आणि तुम्हाला माहिती आहे क्वालिटी एकदम बेस्ट असते. तर खूप मस्त ऑफर होती. तर सोहमने तर एकच घेतला, तरी पण मी एवढं म्हणत होती की 1-2 घेऊन घे, कारण ना नंतर मिळत नाही. पण सोहमचं सध्या असं असतं की टी शर्ट त्याला प्लेन पाहिजे असतात, काहीच लिहिलेलं वगैरे नको असतो. आणि इतकी बघा तुम्ही किती छान छान कलर्स आहेत. आणि मग मला काही हे झालं नाही, मी महेशच्या मागे लागले की तुम्ही एक टी शर्ट तरी घ्या, 1-2 घेऊन घ्या, मला खूप आवडत आहेत. तर महेशचं सुद्धा असंच असतं, नाही नको, मग नको असं करत होते. पण जबरदस्ती मी इथून ना त्यांना एक टी शर्ट घ्यायला लावला. म्हटलं पटकन घालायसाठी ना, रोज ते वॉकिंगला वगैरे जातात, किंवा पटकन आम्ही सोसायटीमध्ये खाली वॉकिंगला जातो, किंवा पटकन असं बाहेर जातो ना, त्यावेळेला छान वाटतात असे टी शर्ट्स वगैरे घालायला. तर मग त्यांना फोर्स केला, तेव्हा कुठे ते त्यांनी एक टी शर्ट घेतला बरं का. एक टी शर्ट त्यांनी घेतला मग स्वतःसाठी. आणि मी त्यांना म्हणत होती की मला यातले ना, मी जर तुमच्या ठिकाणी असते ना, असं तुम्ही मला म्हटलं असतं ना, तर मी तर प्रत्येक याच्यातलं एक एक टी शर्ट उचलला असता.
तर असं त्यांचं छोटीशी शॉपिंग वगैरे झाली. सोहमला काही टी शर्ट घेतले, काही त्यांनी घेतले आणि त्यानंतर मग तिथून आम्ही निघालो. आणि सोहम मला तेच म्हणत होता की मम्मी तुला काही घ्यायचं असेल तर घे. म्हटलं नको, मला काहीच घ्यायचं नाही आहे, पण छान होतं कलेक्शन. त्यानंतर मग आम्ही गिफ्ट शॉपमध्ये गेलो. तिथून गिफ्ट वगैरे घेतलं. आजकाल तर गिफ्ट पण खूप महाग असतात आणि दुसरं म्हणजे काय घ्यावं ते कळत नाही, कारण आजकाल मुलांकडे सगळं असतं. तर हे ना निघताना बघा, मी हे तुम्हाला दाखवत होते, तर किती छान असं हे रॅपिंग पेपर किती सुंदर होतं. आणि याच्यावरती बघा हे जे कार्टून आहे ना, तर या कार्टूनची मी मुद्दामून तुम्हाला सांगते की ज्या मुलाला आम्ही हे गिफ्ट घेतलेलं होतं त्याला हे कार्टून वगैरे खूप आवडतं आणि त्याला जितके गिफ्ट्स आले ना त्या सगळ्यांवरती हेच कार्टून होतं आणि त्याला ते कार्टून त्याचं आवडतं आहे, फेवरेट आहे. तर म्हटलं चला एक गोष्ट चांगली झाली. इथे आम्ही मस्त डिनर केलं. खूप उशीर झाला होता. डिनर वगैरे केलं आणि त्यानंतर मग घरी गेलो. तर असा हा आजचा व्लॉग होता. तुम्हाला व्लॉग कसा वाटला? आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.